नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे परत एकदा प्रज्ञा अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल YouTube चॅनलवर। तर मागच्या लेक्चरमध्ये आपण फोर्थ लेसन स्टार्ट केला होता, विद्युत धारेचे परिणाम किंवा हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट। तर त्याचा पार्ट 2 आज आपण बघणार आहोत। मागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय असतं, सर्किटसाठी कुठले नोटेशन्स यूज केले जात असतात ते बघितलं होतं। तर आज आपण त्याच्या पुढचे काही पार्ट बघणार आहोत, ठीक आहे। तर आपण लेक्चरला स्टार्ट करूया। लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जेवढे तुमचे परिचयातील असतील, कारण 10वीची परीक्षा आधी तोंडावर आलेली आहे, तरी तुम्ही जे काही तुमच्या परिचयातील व्यक्ती असतील त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करायचा असतात, जेणेकरून त्यांना फायदा होईल। तर आपण आता लेक्चरला स्टार्ट करूया। तर सर्वप्रथम आपण काय बघूया आता आजच्या लेक्चरमध्ये की हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा विद्युत धारेचा औष्णिक उपयोग, व्यावहारिक औष्णिक उपयोगाचे परिणाम, ठीक आहे। आता हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ठीक आहे। आता हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा विद्युत धारेचे औष्णिक परिणाम किंवा व्यावहारिक परिणाम। आता 4 ते 5 आहेत, एकदम चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे, कारण काय याच्यावरती बऱ्याच वेळेला शॉर्ट नोटसाठी येत असतो किंवा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन मध्ये पण येत असतो, 2 मार्क किंवा 3 मार्कासाठी प्रश्न येत असतो। तर आता पहिला जो त्याचा यूज आहे, तर तो जो आहे तो आहे इलेक्ट्रिक बल्ब, ठीक आहे। आता तुम्ही बल्ब सगळ्यांनी बघितलेला असेल। इलेक्ट्रिक बल्ब मध्ये काय असतो, एक फिलामेंट असतो, ठीक आहे। मी डायग्राम काढून दाखवतो बल्बची। अशा टाइपचा एक बल्ब असतो, याच्यामध्ये अशी एक कॉईल असते आणि ह्याला खालून सर्किट असते। कुठलाही जर आपण इन्स्ट्रुमेंट बघितलं तर त्याला जोपर्यंत आपण प्लस आणि मायनसचा चार्ज फ्लो करत नाही तोपर्यंत ते काम करत नाही। आता काय होत असतं, ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉनचा फ्लो निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे एक राउंड कंप्लीट करतो, त्यावेळेस याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते आणि ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी या बल्बला सप्लाय केली जात असते त्यावेळेस काय होतं, मग हा जो फिलामेंट दिलेला आहे तो थोडासा ग्लो करायला सुरू होतो आणि आपल्याला लाईट दिसते, ठीक आहे। तर हा जो फिलामेंट आहे तो एका एलिमेंट पासून बनवलेला असतो, त्या एलिमेंटचं नाव आहे टंगस्टन। काय नाव त्याचं, टंगस्टन। आता हे नाव लक्षात ठेवा, कारण फिल इन द ब्लँक्स ला येऊ शकतं। फिलामेंट ऑफ इलेक्ट्रिक बल्ब इज मेड अप ऑफ विथ सबस्टन्स किंवा डॅश सबस्टन्स, किंवा विद्युत दिव्यामधील जो तारेचे कुंतल आहे ते कोणत्या धातूपासून बनवलेले असते, ठीक आहे। आता हा जो फिलामेंट आहे हा टंगस्टनचा फिलामेंट वापरला जातो आणि तुम्ही जर कधी चालत्या बल्बला हात लावून बघितलेला असेल तर तो एकदम गरम असतो, म्हणजे काय त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी मुळे काय प्रोड्यूस होत असते, हीट प्रोड्यूस होत असते। म्हणून पहिलं आपलं एक्झाम्पल काय, इलेक्ट्रिक बल्ब किंवा पहिलं ऍप्लिकेशन काय, इलेक्ट्रिक बल्ब, ठीक आहे। आता दुसरं जे ऍप्लिकेशन आहे ते आहे हीटर। आता तुम्ही हीटरचे अनेक प्रकार बघितलेले असतील। रूम हीटर असतो, पाणी तापवायचा हीटर असतो, आपली साधी इलेक्ट्रिक केटल जरी घेतली आपण तरी तो पण एक प्रकारचा हीटरचा टाइप आहे। आता हीटर मध्ये पण काय असते, एक कॉईल असते, ठीक आहे। अशा प्रकारचं हीटर असतं आणि त्याला खालच्या साईडला अशी एक कॉईल असते। आता जोपर्यंत हा पॉझिटिव्ह एंड पकडूया आपण आणि हा निगेटिव्ह कडून एनर्जी येणार आहे, पूर्ण हीटर मधून कॉईल मधून फिरून जाणार आणि पॉझिटिव्ह कडे जाणार। ज्यावेळेस एक सर्कल त्याचं कंप्लीट होत असतं त्यावेळेस त्याच्यामधून आपल्याला आउटपुट मिळतं किंवा आपल्याला रिझल्ट मिळत असतो, ते सेकंड एक्झाम्पल आहे इलेक्ट्रिक हीटर, ठीक आहे। आता थर्ड जे ऍप्लिकेशन आहे किंवा थर्ड जे यूज आहे आपल्या हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा तो आहे आयर्न, त्याला आपण म्हणतो इस्त्री। आता इस्त्रीमध्ये जर तुम्ही बघितलं असतं इस्त्रीचं मेकॅनिझम, ठीक आहे, तर अशा प्रकारचा खालच्या साईडला एक प्लॅटफॉर्म दिलेला असतो। इस्त्री जर कधी तुम्ही उघडून बघितलेली असेल तर याच्यामध्ये असे अनेक कॉइल्स असतात, ठीक आहे। आता हे जे कॉइल्स असतात हे नायट्रोम नावाच्या एलिमेंट पासून बनवलेले असतात। आता ही जी कॉइल आहे नायट्रोमचा, ह्याचं फंक्शन काय, याच्यावरून फक्त हीट जनरेट होत असते, त्याच्यावरून आपल्याला कधी शॉक बसत नाही, ठीक आहे। माझा थर्ड यूज आहे तो आहे इलेक्ट्रिक आयर्न। चौथा जो यूज आहे तो ओव्हन, मिक्सर आणि टोस्टर, ठीक आहे। ओव्हन मधून पण तेच काम केलं जातं, हीट देण्याचं।
मिक्सर पण तुम्ही जर कधी चालू करून बघितलेला असेल तर त्याच्यामधून हीट खूप जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडली जात असते आणि जो टोस्टर असतो त्या टोस्टर मधून पण हीट बाहेर पडली जात असते किंवा हीट फेकली जात असते बाहेर. त्यानंतर आहे कटिंग ड्रिलिंग. आता ड्रिलिंग मशीन तुम्ही बघितलेली असेल किंवा कटर तुम्ही बघितलेला असेल त्याच्यामधून पण खूप जास्त प्रमाणामध्ये हीट एनर्जी बाहेर टाकली जात असते. याचाच अर्थ काय की ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी फ्लो होते त्यापासून काय जे वर्क होतं त्याच्यामधून काय बाहेर फेकली जात असते, हीट बाहेर फेकली जात असते. त्यालाच आपल्याला काय म्हणायचं, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता ह्याच्यामध्ये फक्त एक ऍप्लिकेशन असं आहे जे तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये लक्षात ठेवायचं आहे, कधीही विसरू नका. आता त्यामध्ये काय दिलं आपल्याला, प्लॅटिनम वायर. आता प्लॅटिनम हा एक एकदम प्रिशियस एलिमेंट, खूप महाग एलिमेंट आहे. आपण 10 तोळे सोनं घेतलं तेवढ्या किमतीमध्ये फक्त 1 तोळा प्लॅटिनम आपल्याला भेटत असतं. म्हणजे प्लॅटिनमचा रेट गोल्ड पेक्षा खूप जास्त असतो. आता प्लॅटिनमलाच व्हाईट गोल्ड सुद्धा म्हणतात. आता ज्या मोठ्या मोठ्या सर्जरी असतात, समजा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याच्या हातापायाला जवळ दुखापत झाली आणि अशी कंडिशन आहे की त्याचा हात डॉक्टर जगू शकत नाही, मग तो हात कापायचा. जर समजा आपण सीझरने कट केला किंवा दुसऱ्या जर कटिंग मशीनने कट केला तर लोखंडाच्या मशीन असल्यामुळे काय होऊ शकतं की त्याला इन्फेक्शन जास्त होऊ शकतं. मग त्यावेळी काय केलं जात असतं, एक प्लॅटिनमची वायर घेतात, त्या वायरला हीट देतात किंवा तिला करंट सोबत कनेक्ट करतात. करंट सोबत कनेक्ट केल्यानंतर ती एकदम गरम होते आणि फक्त तो जो आर्म आहे किंवा जो काही अवयव आहे त्याच्यावरती फक्त त्या तारेला फिरवतात, जेणेकरून तो डिस्प्यूट करण्यासाठी किंवा सर्जरीमध्ये प्लॅटिनमचा यूज केला जात असतो. ठीक आहे. तर फिलिंग ब्लँकसाठी विचारलं जाऊ शकते की विच एलिमेंट इज यूज्ड इन सर्जरी, त्यावेळेस तुम्हाला प्लॅटिनम लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचे जवळपास 6 ते 7 ऍप्लिकेशन्स आहेत आणि एकदम सोपं आहे, जे आपल्या डेली लाईफ मध्ये ऐकतेच आहे. पहिला आहे इलेक्ट्रिक बल्बचा, दुसरा आहे इलेक्ट्रिक आयर्न, तिसरा आहे ओव्हन, टोस्टर, ग्रिलर, मिक्सर. त्यानंतर आहे आपलं प्लॅटिनमची वायर आहे, कटिंग मशीन आहे, ड्रिलिंग मशीन आहे. अशा प्रकारचे अनेक एक्झाम्पल्स आहेत जे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपण घेऊया ह्या लेसन मधला सर्वात महत्त्वाचा, तो म्हणजे आहे आपला राईट हँड थंब रूल किंवा उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. ठीक आहे. आता राईट हँड थंब रूल काय सांगतो आपल्याला की समजा हा एक कंडक्टर आहे आणि याला मी काय केलंय, राईट हँड मध्ये अशा प्रकारे होल्ड. ठीक आहे. सपोज वी आर होल्डिंग अ कंडक्टर इन अ राईट हँड इन द पोझिशन व्हेन थंब अँड कंडक्टर्स आर पॅरलल टू ईच अदर. आपल्याला कशा प्रकारे पकडायचं त्याला की जेणेकरून हा जो कंडक्टर आहे, हा जो वाहक आहे आणि हा जो अंगठा आहे एकमेकांना काय असतील, समांतर असतील, पॅरलल असतील. Suppose we are holding a conductor in our right hand in the position when thumb and conductor are mutually parallel to each other. Then thumb shows the direction of the current and other folded finger shows the direction of magnetic field. आता काय सांगतो आपल्याला, हा जो अंगठा आहे तो काय दाखवतो, इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन दाखवतो आणि ही जी बाकीची बोटं आहेत ती बोटं काय दाखवतात, आपल्याला मॅग्नेटिक फील्ड दाखवतात, त्यामध्ये तयार होणार आहे. ठीक आहे. समजा एक कंडक्टर आहे आपल्याकडे, अशा प्रकारे आपण एक कंडक्टर घेऊया. ठीक आहे. आणि त्याच्या शेजारी आपण आपला हात पकडूया. आता हा जो राईट हँड थंब रूल आहे तो काय सांगतो आपल्याला, थंब शोज डायरेक्शन ऑफ करंट. हा जो थंब आहे तो डायरेक्शन करंटची दाखवतो आणि बाकीची जी बोट आहे ती काय दाखवतो आपल्याला, मॅग्नेटिक फील्ड त्या कंडक्टर मध्ये तयार होणारी जी काही मॅग्नेटिक फील्ड असेल ती मॅग्नेटिक फील्ड दाखवण्याचे काम कोण करतात, ती फोल्डेड फिंगर दाखवत असतात. ठीक आहे. खूप महत्त्वाचा रूल आहे, लक्षात ठेवा. सपोज वी आर होल्डिंग अ कंडक्टर in a right hand in the position when thumb and conductor are parallel to each other, then thumb shows direction of the current and other folded finger shows direction of the magnetic field. ठीक आहे. स्टेटमेंट बऱ्याच वेळा विचारलं जातं, या ठिकाणी डायग्राम कंपल्सरी नाही, नाहीतर माझ्यासारखी छान डायग्राम करा, तुम्हाला पेपर चेक करणारा माणूस शोधत येईल एवढी छान डायग्राम तुम्हाला कोणी शिकवली म्हणून. ठीक आहे. परत एकदा स्टेटमेंट ऐकून घ्या. Suppose we are holding a conductor in our right hand in the position when thumb and conductor are parallel to each other, then thumb shows
shows the direction of electric current and other folded fingers show direction of the magnetic field. मराठीमध्ये काय आहे, समजा आपण एक वाहक आपल्या हातामध्ये अशा प्रकारे पकडला आहे की अंगठा आणि वाहक एकमेकांना समांतर असतील, त्यावेळी अंगठा हा विद्युतधारेची दिशा दाखवतो आणि इतर बोटे जे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवत असतात. ठीक आहे. याच्यानंतर लगेच आपण एक ह्याला कनेक्ट असणार सोडून घेऊया, त्याला म्हणतात फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता फ्लेमिंगचा राईट हँड रूल आणि फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल असे दोन रूल आहेत. ठीक आहे. दोन्ही रूल एकदम सेम आहे, फक्त एका शब्दाचा फरक आहे. तो कुठला आपण आता बघूया. तर रूल बघण्याच्या आधी तुम्हाला पाचही बोटांचे नाव माहित पाहिजेत. याला आपण म्हणतो अंगठा, यासी तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंजी. इंग्लिश मध्ये थंब, फोर फिंगर, मिडल फिंगर, त्यानंतर स्मॉल मिडल फिंगर आणि ही असते लिटिल फिंगर. ठीक आहे. आता फ्लेमिंगचा राईट हँड रूल काय सांगतो आपल्याला, सपोज we are stretch our right hand in the position when thumb, forefinger and middle fingers are perpendicular to each other. आपल्याला काय सांगितले, thumb, forefinger आणि ही middle finger हे तीन काय पाहिजेत आपल्याला, परपेंडिक्युलर पाहिजे. ठीक आहे. अंगठा, तर्जनी आणि मध्यबोट एकमेकांना काय असेल, परपेंडिक्युलर असेल, म्हणजे एकमेकांना लंब असेल. then thumb shows direction of the current, forefinger shows direction of the magnetic field and middle finger shows direction of the induced current. ठीक आहे. thumb shows direction of the current in a conductor. त्याच्यानंतर फोर फिंगर काय दाखवते आपल्याला, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि मिडल फिंगर काय दाखवते, डायरेक्शन ऑफ द करंट. ठीक आहे. thumb shows direction of the electric current in a conductor, four finger shows direction of the magnetic field and middle finger shows direction of the current. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितले, समजा आपण आपला उजवा हात अशा प्रकारे पकडला आहे की अंगठा, तर्जनी आणि मध्यबोट एकमेकांना लंब असेल, त्यावेळी अंगठा हा वाहकामध्ये असणाऱ्या विद्युतधारेची दिशा दाखवतो, तर्जनी ही वाहकामध्ये असणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते आणि मधले बोट हे वाहकामध्ये असणारी विद्युतधारा दाखवत असते. ठीक आहे. परत एकदा ऐकून घ्या. फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय सांगतो आपल्याला, suppose we stretch our right hand in the position when thumb, forefinger and middle fingers are mutually perpendicular to each other, then thumb shows direction of the current in a conductor, forefinger shows direction of the magnetic field and middle finger shows direction of the current. ठीक आहे. आता याच्याच अपोजिट एक आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तो पण एकदम इझी आहे आणि एकदम सेम आहे. ठीक आहे. आता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय सांगतो आपल्याला, सपोज वी आर स्ट्रेच आवर लेफ्ट हँड इन द पोझिशन व्हेन थंब, फोरफिंगर अँड मिडल फिंगर आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर. समजा आपण आपला डावा हात अशा प्रकारे पकडला आहे की अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना लंब असतील. then thumb shows direction of the current in a conductor, forefinger shows direction of the magnetic field and middle finger shows direction of the induced current. ठीक आहे. या ठिकाणी फक्त इंड्यूस करंट वापरायचं आहे आणि राईट हँड मध्ये फक्त करंट वापरायचं आहे. ठीक आहे. परत एकदा बघा, सपोज वी स्ट्रेच आवर लेफ्ट हँड इन द पोझिशन व्हेन थंब, फोरफिंगर अँड मिडल फिंगर्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर, then thumb shows direction of the current in a conductor, forefinger shows direction of the magnetic field and middle finger shows direction of the induced current. ठीक आहे. आता आपल्याला तीन रूल परत एकदा बघायचे आहेत. पहिला रूल काय सांगतो आपल्याला, राइट हँड थंब रूल. सपोज वी स्ट्रेच अ कंडक्टर, सपोज वी आर होल्डिंग अ कंडक्टर इन अ राइट हँड in the position when thumb and conductors are parallel to each other, then thumb shows direction of the current and other folded finger shows direction of the magnetic field. ठीक आहे. समजा एक वाहक आपण आपल्या उजव्या हातामध्ये अशा प्रकारे पकडला आहे की अंगठा आणि वाहक एकमेकांना समांतर असतील, त्यावेळी अंगठा हा वाहकामध्ये असणाऱ्या विद्युतधारेची दिशा दाखवतो आणि इतर बोटे जी आहेत ती वाहकामध्ये असणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. आता फ्लेमिंगचा राइट हँड रूल काय सांगतो, सपोज वी आर स्ट्रेच आवर राइट हँड इन द पोझिशन व्हेन थंब, forefinger and middle fingers are mutually perpendicular to each other, then thumb shows direction of the current in a conductor, forefinger shows direction of the magnetic field and middle finger shows direction of the current. ठीक है. Fleming's left hand rule का सांगतो, suppose we are stretch our left hand in the position when thumb, forefinger and middle fingers are
mutually perpendicular to each other, then thumb shows direction of the current. In a conductor, forefinger shows direction of the magnetic field and middle finger shows direction of the induced current. ठीक आहे, हे तिन्ही रूल एकदम चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि लक्षात ठेवा, कारण काय स्टेटमेंट खूप वेळेला बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे. राइट द स्टेटमेंट ऑफ राइट हँड थंब रूल, फ्लेमिंग्स राइट हँड रूल किंवा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ठीक आहे, उरलेला जो पार्ट आहे, आता 3 पॉइंट खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये सोलेनॉइड आहे, इलेक्ट्रिक मोटर आहे किंवा त्याला आपण इलेक्ट्रिक जनरेटर म्हणतो, आणि त्यानंतर एसी मोटर आणि डीसी मोटर, असे 4 खूप महत्त्वाचे पॉइंट राहिलेले आहेत.